नमस्कार. धगधगती मुंबई विशेष बातमीमध्ये सर्वांचं स्वागत. कोपरखैरणे नवी मुंबई येथे सिडको आणि महापालिकेच्या नोटिसामुळे संतप्त झालेल्या माथाडी कामगारांचा आवाज आता बुलंद होतोय. सेक्टर 1 ते 18 मधील अल्प उत्पन्न गटातील घरावर अचानक पाठवलेल्या नोटिसामुळे माथाडी कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे. या विरोधात कैलासवासी अण्णासाहेब पाटील सभागृहात भरलेली घर बचाव सभा ही सामान्यांची नव्हे तर न्यायासाठी उठलेली लढाई ठरली. या सभेला उपस्थित होते कामगार नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार नरेंद्र पाटील, अंकुश बाबा कदम आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते. शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं, विधानसभेत प्रश्न मांडल्यानंतर सरकारने सहकार्याचं आश्वासन दिलं होतं. आता तोडगा निघायला हवा. नेत्यांचा ठाम इशारा, रस्त्यावर उतरावं लागलं तरी चालेल पण आम्ही ती सर्व घरे वाचवू. सगळे राजकीय पक्ष एकवटलेत. ही कुणी एका पक्षाची नव्हे तर माथाडीच्या हक्काची लढाई आहे. कोपरखैरण्यात सध्या वातावरण तापलंय आणि ही लढाई येत्या काळात आणखी तीव्र होणार हे निश्चित. धगधगती मुंबई, तुमच्या लढाईची जाणीव, तुमच्या हक्काची बातमी. आमची लोक दोषी आहेत. मग त्या दिवशी आयुक्तांना मी हेच म्हटलं, आयुक्त साहेब, अचानकपणे निवडणुकीच्या निकालानंतर नवी मुंबईमध्ये LIGच्या लोकांच्या वरती कुणाचा डोळा आहे हा तपासण्याची गरज त्या ठिकाणी आता आलेली आहे. आमच्या LIG मध्ये वाढीव होणारच. तुम्ही सांगा का वाढवायचं नाही? मग आम्ही झोपडपट्ट्या बांधायच्या का? दिघा गावामध्ये जाऊ आम्ही तुर्ब्यामध्ये झोपडपट्ट्या बांधायच्या का? आमची जी लोक चळवळीतली काम करणारी लोक मग ब्रिजच्या खाली तिथं झोपडपट्ट्या बांधायच्या का? आणि त्या झोपडपट्ट्या बांधत असताना कुठल्या तरी भाईला आणि दादागिरीला त्या बाहुबलीला पैसे द्यायचे का? आयुक्तांना पैसे द्यायचे का? आणि का द्यायचे? आमच्या घरामध्ये आम्ही घरं वाढवली तर काय अडचण आहे? मार्ग काढायचा असेल तो सरकारला करायचा. आम्ही नागरिक आहोत या नवी मुंबईचे आणि नवी मुंबईच्या नागरिकांना जर आम्ही प्रकल्पग्रस्तांसाठी, गावठाणांसाठी जर आम्ही लढा उपस्थित करू शकतो तर आम्ही आमच्या स्वतःच्या घरं वाचवण्यासाठी आम्ही मोठा लढा उपस्थित करू शकतो. ज्या वेळेला गावठाणांच्या घरांचा विषय आला होता त्या मोर्चाला मी पण गेलो होतो. त्यावेळेला शिंदे साहेब तुम्ही पण आला होता. आपले APMCचे माथाडी कामगार गेले होते. तर आपण काय म्हटलं, आम्ही पण गावठाणामध्ये जरी राहत नसलो तरी त्यांच्याच त्यागातून आमची ही वसाहत वसलेली आहे म्हणून त्यांना न्याय मिळाला पाहिजे. परंतु GR काढताना ज्याचा उल्लेख कदमनी केला, बाबा कदमनी केला, त्याच्यामध्ये फक्त प्रकल्पग्रस्तांची नावं टाकण्यात आली. आता काय दुजाभाव झाला, कुणी केला, याच्यामध्ये जास्त चर्चा करण्यापेक्षा उद्याच्या असणाऱ्या प्रसंगाला आम्ही सगळे एकत्रपणे तोंड देऊ. खरं म्हणजे आज माझी खूप अपेक्षा होती सगळ्या पक्षातील नेत्यांनी ही बैठक लढ्याच्या संदर्भातून एक वाद पेटवायची होती म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. आणि म्हणून कोणत्याही राजकीय झेंड्याखाली न घेता सर्व पक्षाचा पाठिंबा मिळावा आणि यामध्ये कोणाचाही सेवा न घेता ही लढाई सर्व पक्षांनी सर्व नेत्यांना बरोबर घेऊन यशस्वी करायची आणि ही सुरुवात झाली. काल नेरूळला सुद्धा LIG मध्ये EWS मध्ये बैठक झाली. त्या ठिकाणी सुद्धा आपण अशा प्रकारची बैठक घेण्यात आली. बैठकीचं कारण असं होतं की या असलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या काही नोटीस आलेल्या आहेत, या नोटीस आल्यानंतर बरेच लोक माझ्याकडं, नरेंद्र पाटील साहेबांकडे असेल, अनेक नगरसेवक प्रतिनिधीकडे येत होते. आम्हाला नोटीस आल्या, काय करायचं अशा प्रकारची भूमिका मांडत सगळे चिंतेत होते. मला आठवतं की त्यावेळेला राजू शिंदे, विजयानंद, आपण सर्वांनी मला फोन केला आणि मी विधान परिषदेमध्ये मी त्यांना सांगितलं व्हॉट्सअपवर मला माहिती पाठवा. व्हॉट्सअपवर नोटिसा पाठवल्यावर मी विधान परिषदेमध्ये तो विषय त्या तिथे तत्काळ आमच्याकडं आम्ही काम केलेलं आहे.
औचित्याचा विचार क्वांटम इन्फॉर्मेशन म्हणून टाकला आणि तो सभागृहामध्ये मांडून सरकारने उत्तर द्यावं अशी विनंती केली. आणि त्यानंतर परत 263चा प्रस्ताव असतो. गेले 25 वर्षामध्ये मी आहे, 7 वर्ष आमदार नरेंद्र पाटलांनी काम केलेलं आहे. आणि हे 263 अंतिम आठवडा प्रस्ताव वगैरे असे बरेच प्रस्ताव असतात. त्याला नेमका नगर विकास ताबडतोब बैठक लावावी. त्या 2 विषय होते. एक विषय होता की आपल्या लोकांना आलेल्या नोटिसाबाबत कारवाई करावी. दुसरा विषय असा होता की सिडकोनी जी घरं आपल्याला दिलेली आता जाहीर केलेली आहे त्याची रक्कम जी होती ती 87 लाखाची होती. सामान्य माणसाला परवडणारी न घरं असल्यामुळे त्याची दर कमी करावा अशा 2 पत्र दिल्यानंतर त्यांनी 20 तारखेला बैठक लावतो असं सांगितलं होतं. पण काही कारणास्तव ते लागली नसेल. त्यानंतर नरेंद्र पाटीलने मला वाटतं गणेश नाईकांशी भेटले. त्याचबरोबर काही नगरसेवक सुद्धा या ठिकाणी भेटले. ते स्वतः मुख्यमंत्र्यांना बोलले ही प्रक्रिया एका बाजूला चालवा, कोणीतरी याला सुरुवात केली पाहिजे. मी काही कार्यकर्त्यांना सांगितलं की बैठक सुरू झाली पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. आणि सर्वांना नोटीस आल्या नाही. नोटिसा काही लोकांना पाठवलेल्या आहे. तो म्हणजे मला आले नाही, ते हाला आले तर मला काय करायचं. आणि आपण आपली व्यापात एवढा असतो की पुढे अचानक कारवाई झाल्यानंतर जागे होतो. आणि त्यामुळे मी ह्या सर्व कार्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधी असतील, नगरसेवक असतील, सगळ्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या भागामध्ये बैठका घ्या. मग आम्ही दोघं तिकडे आणि या बैठका घेताना सर्व पक्षीय मग ह्या व्यासपीठावर पहिली सुरुवात आपण करू. पुढची बैठक घेऊ तेव्हा नवी मुंबईचे सगळे नेते सगळ्या पक्षाचे व्यासपीठावर आले आणि ती ज्या वेळा येतील तोपर्यंत तुमच्यात जागृती होत नाही, तोपर्यंत येणार. कदाचित काही लोकांनी असं सांगितलं कशाला जात आहे, त्याला राजकीय वास आहे का. त्यावेळी शपथपूर्वक आम्ही सांगतो ही लढाई आहे. ही लढाईला कोणीतरी सुरुवात केली पाहिजे. आणि ती जर सुरुवात झाली नाही तर कुठल्या संघटना कुठल्या पदाच्या नावावर जर केली तर त्याला राजकीय वास आहे. ती लोकांच्या रहिवासी संघटनेच्या वतीने झाली तर त्याला राजकीय वास